हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण अध्याय 6 ध्यान योगचं अध्ययन आपण करत आहोत. प्रथम मंगलाचरणने आपण सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजींना प्रणाम. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचे स्वागत. आज आपण अध्याय 6 बघतोय, ध्यान योग. अष्टांग योग असंही या अध्यायाचं नाव आहे. तर आजचा 6वा अध्याय जेव्हा आपला संपेल तर तेव्हा आपण 1/3 भगवद्गीतेचं अध्ययन पूर्ण करू. तर भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि त्यांची ही विभागणी 3 विभागामध्ये केली जाते. तर पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे अध्याय आहेत. मागच्या काही अध्यायामध्ये आपण कर्म, त्यांचं महत्व, ही कर्म आपल्याला कशी बद्ध करतात, तशीच ही कर्म आपल्याला मुक्त कशी करू शकतात हे आपण शिकवतो. तसंच पुढचे 6 अध्याय म्हणजे 7 ते 12 हे अध्याय भक्तियोगाचे आणि शेवटचे म्हणजे 13 ते 18 हे अध्याय जे आहेत ते ज्ञानयोगाचे अध्याय. तर आजच्या अध्यायामध्ये अष्टांग योगाची विधी आपण समजून घेणार आहोत. अष्टांग योगाचं महत्व जाणून घेऊ. मन आणि इंद्रिय यांचं नियमन करण्यासाठी हा अष्टांग योग महत्वाचा समजला जातो. आता आजच्या अध्यायामध्ये मनाबद्दल आपण खूप काही जाणून घेऊया. तर मन हे फार महत्वाचं आहे, कारण अस्थिरता जो आहे हा मनाचा खूप म्हणजे मनाचा एक गुण आहे. चंचल म्हणतात मनाला. तर त्यामुळे मन जसं विचार करेल तशी कृती करायला इंद्रिय वळतील. बुद्धीचा वापर न करता केवळ मनाने आलेल्या विचारावरती इंद्रियांनी कृती केली तर त्याचे काय परिणाम होतील हे आपण आज समजून घेऊया. तर मन हे किती शक्तिशाली आहे आणि योग्य प्रकारे या शक्तीचा वापर झाला तर ती किती विलक्षण कार्य करू शकते हेही आपल्या आजच्या अध्यायावरून समजेल. तर सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रार्थना अर्पण करूया. आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. तर त्यामुळे प्रथम त्यांचे आशीर्वाद घेऊन मग अध्यायाकडे वळूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम. त्यांनी केलेल्या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या या साध्या सोप्या भाषेमुळे आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान इतके सहजतेने ग्रहण करू शकत आहोत. तर त्यांचेही आशीर्वाद घेऊन आपण वर्गाकडे पुढे वळूया. आता पहिल्यांदा कालच्या अध्यायाची आपण उजळणी करूया. कालचा अध्याय होता कर्मसन्यास योग. अध्याय 5वा होता. कर्मसन्यास योग मध्ये आपण काय बघितलं तर अध्यायाची सुरुवात ह्या अर्जुनाच्या गोंधळाने प्रश्नाने होते. तर अर्जुन म्हणतो की कर्म संन्यास घेऊ की कर्म करू, काय श्रेष्ठ आहे, ज्याच्यावरती कृष्ण त्याला ज्ञान देतात
की कर्मसन्यास हा कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यानंतर निष्काम कर्माबद्दल कृष्णांनी कालच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्मामुळे आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. कर्माची प्रतिक्रिया आपल्याला लागू पडत नाही. मग कालच्याच अध्यायामध्ये आपण सगळ्यात शेवटचा श्लोक होता जो शांती सूत्र म्हणून आपण शिकलो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांतीर मृच्छती. कृष्ण म्हणतात की सर्व यज्ञ तपस्या यांचा भोक्ता मी आहे. सर्व ग्रहलोक देवदेवतांचा परमेश्वर तसंच सर्व जीवांचा हित करता कल्याणाची इच्छा करणारा मीच आहे. आणि हे जाणून घेणारा मनुष्य सर्व भौतिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. आता भगवंत हे भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत आणि सर्व बद्ध जीव जे आहेत हे भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या अधीन आहेत. हे सत्य जोपर्यंत मनुष्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होत नाही. पण जेव्हा त्वमीश्वराणाम परमम महेश्वरम म्हणजे भगवंताहून श्रेष्ठ कोणी नाही हे मान्य केल्यानेच शांती प्राप्त होते. आता बघा पहिल्या अध्यायामध्ये अध्यायाच्या ह्या म्हणजे भगवद्गीतेच्या ह्या पहिल्या विभागामध्ये ज्याच्यामध्ये आपण कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पहिले 6 अध्याय कर्मांबद्दलची सखोल माहिती आपण घेत आहोत. तर 3 प्रकारची आपण कर्म बघितली, कर्म, विकर्म आणि अकर्म. आपण हेही समजून घेतलं की आपण एक क्षणही कर्म केल्यापासून राहू शकत नाही. कर्म तर आपल्याला करावीच लागतात. पण ती कशा प्रकारे करावी तर कृष्ण म्हणतात की कर्माची गुंतागुंत समजायला सोपी नाहीये. म्हणून आपण कर्माचं ज्ञान अधिकृत गुरूंकडून जाणून घेतलं पाहिजे आपल्याला हे. आणि ही कर्म कारण आपल्याला बद्ध तरी करतील किंवा ती मुक्तीकडे तरी घेऊन जातील. चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, स्वर्गप्राप्ती होईल, पण पुण्य संचय संपला की परत पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागेल. वाईट कर्मांची वाईट फळं मिळतील म्हणजे पाणी, प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष असंही शरीर आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि या सर्व भोग योनी आहेत म्हणजे कृष्णांचं पूर्ण विस्मरण असतं या पशुपक्ष्यांच्या जन्मामध्ये. पण मनुष्याचा जन्म आपण भाग्याचा का म्हटला? कारण या जन्मातच आपण ज्ञान घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करून आपली अधोगतीपासून आपला बचाव करू शकतो. तर जी काही प्रगती ऊर्ध्व दिशेने करण्याची संधी आहे ना ती केवळ आपल्याला मनुष्य जन्मातच मिळते. म्हणून आपण भगवद्गीतेचं ज्ञान घेतो, ते आचरणात आणतो. आता आपण कालच्या अध्यायामध्ये अकर्माबद्दल जाणून घेतलं. अकर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कार्य आणि कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलं. ज्याचा लाभ तर आपल्याला मिळालाच म्हणजे आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. चांगली आणि वाईट ही कर्माची प्रतिक्रियेपासून आपण मुक्त होतो आणि त्यामुळे पुन्हा जन्म आपला इथे होत नाही. पुन्हा जन्म म्हणजे या भौतिक जगातील दुःखांना सामोरं जावं लागणार. आता आपण बघा ज्ञान घेतलं या अध्यायातून, महत्व जाणून घेतलं आणि त्यामुळे भगवद्गीतेचा हा उपदेश कसा साधा सोपा आहे की आपल्याला सहजपणे तो आत्मसात करू शकतो. कुठे आपल्याला खडतर तपस्या करायची नाहीये, कुठे वनात जायचं नाहीये. जिथे आहे तिथूनच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत, नोकरी व्यवसाय सांभाळत कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण आपलं जीवन तसं आखू शकतो. आणि हे सर्व करण्याचा लाभ म्हणजे आपण दुःखालयातून म्हणजे या भौतिक जगातून निघून कृष्णधामात जाऊ शकतो. आणि एकदा की आपण कृष्णधामात जाऊ तेव्हा आपला पुनर्जन्म इथे दुःखालयामध्ये परत होणार नाही. कृष्णांच्या सच्चित आनंद अशा कृष्णधामामध्ये त्यांच्या सेवेमध्ये आपण नित्य आनंदात राहू. आता आजच्या अध्यायाकडे वळूया. आजचा अध्याय जो आहे हा ध्यान योग किंवा अष्टांग योगाचा अध्याय. अष्टांग योगाची आपण विधी या अध्यायामध्ये जाणून घेणार आहोत. तर कृष्ण इथे सांगतात की अष्टांग योगाची जी अंतिम पायरी आहे समाधी या स्तराप्रत आपल्याला जर का पोचायचं असेल तर काय करावं लागेल, कशी प्रगती करायची. अष्टांग योगाचा अभ्यास जर का करायचा असेल तर मन संयमित हवं. इंद्रिय तृप्तीच्या मागे पळणारं जर का मन असेल तर हा अभ्यास करता येणार नाही. आणि मग अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की आता एखादा योगी आहे जो या अष्टांग योगाचा अभ्यास करतोय पण काही कारणामुळे तो अष्टांग योग पूर्ण करू शकला नाही म्हणजे करण्यामध्ये अयशस्वी राहिला तर त्याचं काय होतं. आणि सगळ्यात शेवटी कृष्ण सांगतात की योगींमध्ये कुठला योगी सर्वश्रेष्ठ आहे. आपण बघूया आजच्या अध्यायाकडे. आता लक्षात घेऊया इथे पहिल्यांदा प्रथम आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया की बघा जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये नवीन असतो तेव्हा सुरुवातीला त्याला अनेक अशा भौतिक गोष्टींची इच्छा असते आणि यावेळेला तो देवदेवतांची उपासना करतो, पूजा करतो, नवस बोलतो, काय हवं त्या इच्छा मागतो त्यांच्याकडे, ज्याला आपण कर्मकांड म्हटलेलं आहे. म्हणजे लाभ प्राप्त करण्याच्या हेतूने देवी देवतांकडे तो जातो. आता अनेक वर्ष असं कर्मकांड करता करता
आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेता घेता त्याला लक्षात येतं, त्याला ज्ञान मिळतं की देवदेवतांच्याही वरती सर्वोच्च असं कोणीतरी आहे, जो सर्व लोक महेश्वरम आहे, जो परमेश्वर आहे आणि ते म्हणजे कृष्ण आहे. आता अशा प्रकारे तो कृष्णांकडे जातो. पण त्याची मागायची किंवा भौतिक इच्छा अजून पूर्णपणे संपलेल्या नसतात. त्याच्या इच्छा अजूनही असतात. पण तो आता आपल्या इच्छा कृष्णांकडे मागतो. हा झाला सकाम कर्मयोगी, म्हणजे जो फळ तो मागतोय कृष्णांकडे, पण त्यातलं थोडंसं फळ तो कृष्णांनाही अर्पण करतोय. आता अनेक वर्ष असा सकाम कर्मयोग केल्यानंतर हळूहळू त्याला आता कृष्णांबद्दल प्रेम निर्माण होतो आणि तो जातो, मंदिरामध्ये जातो, कृष्णांच्यासाठी फूल घेऊन जातो, कृष्णांना फळ अर्पण करतो. पण तो कसा म्हणतो की मी कृष्णा तुमच्या प्रेमासाठी इथे येतो मंदिरामध्ये, मला ह्याच्याबद्दल काहीच नकोय. आता अशा प्रकारे हा सकाम कर्मयोगी निष्काम कर्मयोगी मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि अनेक वर्ष असा निष्काम कर्मयोग केल्यानंतर त्याला साक्षात्कार होतो की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि मी कृष्णांचा अंश आहे. पण अजूनही पूर्ण त्याची चित्तशुद्धी झालेली नसते. आता आपल्या हृदयामध्ये 6 अनर्थ वास करतात: काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. आणि पूर्ण अनर्थ निवृत्ती झाल्याशिवाय आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, कृष्णांपर्यंत पोचू शकत नाही. आता हा जो कर्मयोगी आहे, निष्काम कर्मयोगी आहे, त्याला ह्याची जाणीव आहे की माझी चित्तशुद्धी अजून झालेली नाहीये, माझ्यात अहंकार आहे, माझ्यात क्रोध आहे, हे त्याला समजतंय. आणि ही चित्तशुद्धी करण्यासाठी काय करावं लागणार, तर त्यासाठी हा ध्यानयोग सांगितलेला आहे. आता योग योग म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये समजून घेतलं, आपण दुसऱ्या अध्यायामध्येच समजून घेतलं की योग म्हणजे काय, तर कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं ह्याला योग म्हटलेला आहे. देवी देवतांच्या बरोबर जोडून घेणं ह्याला योग म्हणत नाही, कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं ह्याला योग म्हणतात. मग आपण कर्मयोग बघितला, कर्मांच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. कर्मसन्यास योग म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेच्या त्यागाद्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. तर आता योग हा शब्द प्रचलित अर्थ आजकाल जो वापरला जातो तो वेगळ्या अर्थाने वापरला जातो, जो भगवद्गीतेत आपण अर्थ समजून घेतलेला आहे तशा अर्थाने वापरला जात नाही. तर इथे काही चित्र दाखवलेली आहेत, आपण ती बघूया आणि आपण समजूया की हा योग आहे का, म्हणजे इथे कुठे कृष्णांच्या बरोबर जोडून घेतल्यासारखं वाटतंय का. आता बघा, हा माणूस काहीतरी शीर्षासन करतोय, म्हणजे वेगवेगळे हे आसनाचे प्रकार दाखवलेले आहेत. आता इथे ह्या माणसाने आपलं डोकं मातीमध्ये पुरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं चित्र आहे, हाही एक प्रकारे असं आपलं डोकं मातीत पुरून हा शीर्षासन करताना दाखवलेला आहे. आता हा योग आहे का, बघा. आता हा योग नाहीये. योग म्हणून आजकाल ज्या अर्थाने शब्द वापरला जातो, तर शरीर तंदुरुस्त राहावं, लवचिक राहावं म्हणून केलेले काही प्रकारचे व्यायाम प्रकार असतात, किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी, तरुण तरुण दिसण्यासाठी असे वेगवेगळे व्यायाम प्रकार केले जातात, त्यालाही योग असं म्हटलेलं आहे. तर हा योग नाहीये. आपण समजून घेतलं योग म्हणजे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणं. आता अजूनही काही चित्र आहेत, तीही आपण बघूया. आता बघा, हे चित्र आहे जिथे बियर योगा असं म्हटलेलं आहे. हे बियर पिता पिता योग करतायत, हाही व्यायामच आहे. किंवा ही एक स्त्री आहे जिने आपल्या पाठीवरती एका बकरीला घेऊन ती तोल सांभाळण्याचा प्रयत्न करते आहे. तर इथे कुठेही हा योग नाहीये. ह्या इथे कुठे कृष्णांच्या बरोबर जोडून घेताना आपल्याला काही दिसत नाहीये. किंवा ऑफिस योगा म्हटलेलं आहे की जिथे सगळं त्यांनी फर्निचर बाजूला करून ते व्यायाम करताना दिसत आहे. काही इथे पुस्तकांची नावं आहेत बघा, योगा फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, योगा फॉर प्रेग्नन्सी, चेअर योगा. तर ही सर्व हे व्यायाम प्रकाराच्या संबंधित आहे. इथे कुठे कृष्णांना जोडून घेण्याबद्दल काहीच नाहीये ज्ञान. आता आपण इथे पुढे अष्टांग योगाचा आपल्याला सांगितलेला आहे. तर अष्टांग योग म्हणजे अष्ट अंग, 8 अंगांनी कृष्णांच्या बरोबर जोडणे. तर अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या आहेत. या 8 पायऱ्या कुठल्या आहेत, तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. जेव्हा 8ही पायऱ्या आपण पार करतो, पूर्ण करतो, तेव्हा हा योग पूर्ण होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलंही अपूर्ण राहिलं, एका पातळीपर्यंत आपण पोचलो, पुढच्या पायरीवरती जाता आलं नाही, तर ह्याला अपूर्ण योग म्हणतात. 8ही पायऱ्या पूर्ण कराव्या लागतात. तर आपण आता पुढच्या स्लाइडद्वारे हे समजून घेऊया, ह्या कुठल्या कुठल्या पायऱ्या आहेत. आता ही जी 8ही अंग आहेत अष्टांग योगाची, ही एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण रचना तयार करतात, म्हणजे एक भक्कम पाया तयार करतात.
आता यम यम म्हणजे काय? ही पहिली पायरी आहे ज्याच्यामध्ये काही बाह्य नियमांचं पालन केलं जातं. थोडक्यात समजून घेऊया कुठले नियम आहेत ते. अहिंसा आहे. अहिंसा म्हणजे कुठल्याही प्रकारची हत्या करायची नाही. काया वाचा मनसा तिन्हीद्वारे हत्या करायची नाही. कोणाला वाणीने दुखावणारे अपमानास्पद शब्द बोलायचे नाहीत, कोणाला भावना दुखवायच्या नाहीत किंवा कोणाची हत्याही करायची नाही प्रत्यक्ष. सत्य आहे. सत्य म्हणजे काय? खरेपणा. साधकाने कसं सत्यतापूर्वक राहिलं पाहिजे. मग अस्तेय आहे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. जे आपल्या मालकीचं नाही ते आपण घ्यायचं नाही. हा पण नियम आहे. मग ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम. ह्याच्यासाठी धैर्य असायला पाहिजे. इच्छाशक्तीची आवश्यकता असते. त्याच्यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह ह्याचा अर्थ काय? लोभ सोडायचा आहे. आपल्या गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा त्याग करायचा आहे. साधं आयुष्य जगण्यास त्यामुळे साधकाला मदत होते. मग आता हे यम झाले. यमच्या नंतर दुसरी पायरी आहे नियम. नियम म्हणजे काही अंतर्गत नियम पाळावे लागतात. त्यामध्ये काही शौच म्हटलेलं आहे. शौच म्हणजे काय? शुद्धता. शरीराची, वाणीची, मनाची या सर्वांनी शौच पाळलं पाहिजे. संतोष. संतोष म्हणजे समाधान. साधकाला समाधानी राहता आलं पाहिजे. त्याने त्याचा लोभ कमी होतो, हाव कमी होते, गरजा कमी होतात आणि ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्याच्याबद्दलची त्याला कृतज्ञता वाढते. तपस. तपस म्हणजे स्वयंशिस्त. साधक नेहमी नियंत्रण ठेवतो आपल्या वर्तनावरती. त्याच्यासाठीही तपस किंवा तपस्या महत्वाची असते. स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. त्याद्वारे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे म्हणून स्वाध्याय महत्वाचा आहे. मग ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराच्या प्रती एकनिष्ठता हवी. दिव्यत्वाला शरण जाण्याची आपली क्षमता पाहिजे. आता हे जेव्हा आपण दोन्ही पायऱ्या ह्या करू शकलो, या सर्व ज्या प्रकारे सांगितल्या आहेत, तर आपण पहिल्या 2 पायऱ्या चढलो या अष्टांग योगाच्या, असं म्हणता येईल. तिसरी पायरी आहे आसन. आसन म्हणजे शरीर लवचिक किंवा तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही शारीरिक स्थिती आहे. स्थिरम सुखम आसनम असं म्हणतात. आता ही अशी शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये काही काळ शांतपणे न हलता आपण बसू शकतो. आता जी स्थिती आरामदायी नसेल किंवा आपल्याला दुखत असेल त्या स्थितीमध्ये तर ती अयोग्य आहे. आपल्याला बरेच आसनं, पद्मासन माहिती असतं, भद्रासन, वीरासन अशी अनेक आसनांची नावं माहिती असतात. तर प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे ही स्थिती ज्याच्यामध्ये आपण काही काळ बसू शकतो ही वेगळी वेगळी असेल. पण महत्वाचं काय? या स्थितीत काही काळ न हलता ध्यान करण्यासाठी बसता येणं हे आवश्यक आहे. म्हणून ते आसनम आहे. मग प्राणायाम आहे. प्राणायाम हा श्वासाचा अभ्यास आहे. श्वास नियंत्रण करण्याची प्रक्रिया. प्राण म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे त्याचा संयम. मग प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे आपल्या विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींपासून दूर राहणे. साधकाच्या मनाची प्रतिकार शक्ती त्यामुळे बळकट होते या प्रत्याहार केल्यामुळे. त्याच्यानंतर धारणा. धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. ह्यासाठी खूप सराव लागतो आणि इथे अविचलित एकाग्रता भगवंतांच्या वरती केंद्रित हवी. कुठली बिंदू किंवा ज्योती ह्याच्यावरती नाही. मग ध्यान आहे. ध्यान म्हणजे ज्याला मेडिटेशन म्हणतो आपण. आता धारणामध्ये एखाद्या गोष्टीवर अधूनमधून ते ध्यान केंद्रित केलं जातं. पण ध्यान म्हणजे कसं? कुठल्याही इतर प्रक्रियेचा विचार न करता संपूर्णपणे त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे म्हणजे भगवंतांच्या वरती लक्ष केंद्रित करणे. आणि त्याच्यानंतर शेवटचा टप्पा, हा अंतिम टप्पा जो आहे योगाभ्यासातला, तो म्हणजे समाधी. आता हा या 8ही पायऱ्या जेव्हा साधक पार करतो तेव्हा त्याने अष्टांग योग पूर्ण केला असं म्हटलं जातं. नाहीतर हा योग अपूर्णच मानला जातो. 8ही पायऱ्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. आता आपण कसं आहे, ह्या अध्यायातले सर्व श्लोक घेत नाही आहोत, महत्वाचे श्लोक घेणार आहोत. तर इथे थोडक्यामध्ये या स्लाइडमध्ये आपल्याला सांगितलंय की कुठल्या श्लोकामध्ये कृष्णांनी कसं महत्व सांगितलंय ह्या अष्टांग योगाचं. तर यम 10व्या श्लोकामध्ये सांगितलंय की त्याने साधकाने निर्जन ठिकाणी एकटे राहावे, नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम म्हणजे 17व्या श्लोकात सांगितलंय त्याचे खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणुकीचे सवयीमध्ये संयम पाहिजे. मग 11 ते 14 या श्लोकामध्ये आसनाबद्दल सांगितलंय की कुशागवत जमिनीवरती ठेवून नंतर ते हरणाच्या कातड्याने झाकून टाका. आसन खूप उंच अथवा खूप खाली नसावे. ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान व डोळे सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. हे आपण जर का वर्णन ऐकलं बघा, जे काही आपण ऐकतो तर आपल्याला इथेच समजायला लागलंय की जरा कठीण आहे. प्राणायाम. प्राणायाम मध्ये म्हटलेलं आहे बाहेर जाणाऱ्या श्वसनाची इनकमिंग मध्ये येणाऱ्या श्वासाची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल
थांबवण्याचा सराव करा. श्वसनाचा अभ्यास आहे हा. आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्समध्ये राहा. बघा आता इथे आपण निर्जन ठिकाण आपल्याला मिळणं कठीण आहे आजकालच्या काळामध्ये. त्याच्यानंतर जे कुशागवत गमनीवर ठेवून हरणाच्या कातरड्याने झाका, असं उंच नसावे, खूप खालीही नसावे, असंही सांगितलेलं आहे. नाकाच्या टोकाकडे एका रेषेत स्थिरपणे बघावे. अवघड वाटतंय. पुढे बघूया. प्रत्याहार 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे, भौतिक अस्तित्वाचा अंतःधारणा त्याच्या मानसिक क्रियाकलापांना शिस्त लावते आणि सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत तो स्थित होतो. याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. मग ध्यान. ध्यान 19व्या श्लोकात सांगितलंय, वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याप्रमाणे हा त्याचे मन नियंत्रित आहे, तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर असतो. म्हणजे खूप एकाग्र चित्त असतो असं म्हटलेलं आहे, ध्यान लागलेलं आहे. आणि समाधी 20 ते 23व्या श्लोकात सांगितलंय की माणूस कधीही डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कापासून उद्भवणाऱ्या सर्व दुःखांपासून हे खरे स्वातंत्र्य आहे. हा अंतिम टप्पा आहे समाधी म्हणजे या अष्टांग योगाचा. आणि आपण हा आता अष्टांग योगापर्यंत म्हणजे समाधीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास पाहिला. कुठल्या पायऱ्या ह्या फॉलो कराव्या लागतात आणि ह्याचं वर्णन ऐकल्यावरती आता आपल्याला समजतंय की हे करणं जरा कठीण आहे. आता ही जी आपण सगळ्या हे बघितलंय त्याचे आपण म्हणजे काय म्हणतात ते शॉर्टकमिंग्स पण बघितले की आपल्याला हे फॉलो करणं शक्य का नाहीये, की आता आपल्याला एकांत स्थान मिळणार नाहीये. ते ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला आसन कुठे ठेवायचं असं सांगितलेलं आहे, तर ती जागाही आपल्याला मिळणार नाहीये. एवढ्या आपण काय म्हणतात ते कॉन्सन्ट्रेशनने ते ध्यान लावणं हेही आपल्याला शक्य नाहीये. तर इथे जो प्रश्न विचारलाय की तुम्ही ही योग प्रणाली वापरून पाहण्यास तयार आहात का, ह्याचं उत्तर जवळजवळ आपण नाहीच असं देणार आहे, कारण ही कठीण वाटतीये आपल्याला. आपण पुढे बघूया ह्याच्यावरती कृष्ण आपल्याला काय मार्गदर्शन करतायत अष्टांग योगावर. आता इथे जे चित्र आहे या चित्रामध्ये आपल्याला जी गोष्ट आपण आधी बघितलेली आहे द्रोणाचार्य आणि अर्जुनाची, की अर्जुनाची एकाग्रता सांगण्यासाठी हे आपण घेतला होता या गोष्टीचा संदर्भ, की त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसतो बघा. ज्या वेळेला द्रोणाचार्य प्रश्न विचारतात की तुला काय दिसतंय, तर अर्जुन हा एकमेव असा शिष्य असतो जो सांगतो मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. तर यावरून आपण त्याचं किती एकाग्र चित्त असतो किंवा त्याचं लक्ष किती केंद्रित असतं त्या आपल्या ध्येयावरती, हे आपण समजून घेतलं होतं. आता पुढच्या म्हणजे एका गत जन्मामध्ये हा अर्जुन जो असतो तो नरनारायण ऋषींच्या पैकी तो नर असतो. आता एक अजून इथे गोष्ट सांगितलेली आहे. अर्जुनाच्या ह्या ज्या गुण आहेत ना, अर्जुनाचे गुण सांगण्यासाठी आपण ह्या कथा बघतोय की अर्जुन हा कसा फार ताकदीचा आणि शूर योद्धा होता आणि देवदेवताही त्याचं कौतुक अतिशय करत असत. तेवढा हा कुशल योद्धा आहे का, एकदा तपासून बघण्यासाठी त्याची योग्यता तपासण्यासाठी शंकर अर्जुनाची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि ते वेश बदलून एका भिल्लाच्या वेशामध्ये पृथ्वीवरती येतात आणि अर्जुन जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलेला असतो, तिथे ते पोचतात. अर्जुन एक बाण सोडतो एका डुकरावरती, त्याच वेळी शंकरही त्या डुकरावरती बाण सोडतात. त्या डुकराला दोन्ही बाण एकाच वेळी लागतात आणि दोघंही म्हणजे अर्जुन म्हणतो हे मी बाण प्रथम मारलेला आहे त्यामुळे ही शिकार माझी आहे, आणि हा भिल्ल म्हणजे ते खरे तर शंकर असतात ते सांगतात मी बाण मारला त्यामुळे हे शिकार माझी आहे. तर दोघांमध्ये हा वाद काही मिटत नाही, दोघांमध्ये युद्ध होतं आणि बराच वेळ हे अटीतटीचं युद्ध होतं. कोणीच जिंकत नाही, कोणीच हरत नाही. पण शंकराला अतिशय कौतुक वाटतं अर्जुनाचं आणि मग ते आपलं खरं रूप अर्जुनाच्या समोर प्रगट होतात त्या रूपामध्ये आणि त्याला पशुपती अस्त्र बहाल करतात. तर इथे समजून काय घ्यायचंय आपल्याला, की अत्यंत म्हणजे असा शूर योद्धा होता, प्रचंड ताकदीचा होता, कुशाल आणि एकाग्र चित्त असा हा योद्धा होता. आता अर्जुनाने म्हटलेला हा श्लोक आहे, हरे कृष्ण. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हे कृष्ण, मन चंचल, उच्छृंखल, दुराग्रही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे असे मला वाटते. आता काय म्हणतोय बरं इथे अर्जुन कृष्णांना म्हणतोय की कृष्णा तुम्ही मला हा कुठला योग करायला सांगताय. मन हे कसं आहे, चंचल आहे, अशांत आहे, जिद्दी आहे आणि अतिशय बलवान आहे. या मनावरती ताबा मिळवणं म्हणजे या चंचल मनाला संयमित करणं हे खूप कठीण आहे.
आता वायूला नियंत्रित करणं एवढं अवघड आहे आणि मन तर या वायूपेक्षा चंचल आहे. मग या अष्टांग योगामध्ये ज्या सांगितलेल्या धारणा, ध्यान, समाधी हे मला कसं करता येईल? आता अर्जुन किती कुशल योद्धा आहे, किती एकाग्र चित्त योद्धा आहे. नेम धरायला जी एकाग्रता लागते ती त्याच्यामध्ये आहे. आपण आधी त्या कथांवरून बघितलंय. पण तो म्हणतोय की वायूपेक्षा मनाला नियंत्रण करणं हे अवघड आहे. मला काय हा अष्टांग योग जमण्यासारखा नाहीये. या चंचल मनाला नियंत्रणाचा खाली ठेवणं हे वायूला नियंत्रण करण्यापेक्षा अवघड आहे. तर आता इथे आपण हे जरा समजून घेऊया. आता मन कसं आहे, चंचल आहे आपण म्हटलं. चंचल का म्हटलं? कारण समतेचा किंवा जो स्थिरतेचा भाव आहे त्यामध्ये मन स्थित होऊ शकत नाही. ते पटकन परिस्थिती आली की ते विषम होतं, स्थिर राहत नाही. याचा सूक्ष्म अर्थ काय आहे? तर मन स्वतःला किंवा दुसऱ्याला आत्मा या स्थितीत बघू शकत नाही. आपण म्हटलं ना की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत, पण मन काय आत्मा आहोत हे बघू न शकल्यामुळे चंचल म्हटलेलं आहे. मन विचार कसं करतं? मनामध्ये सतत द्वंद्व असतं बघा, संकल्प विकल्प, मी बरा तो वाईट, मी श्रेष्ठ दुसरा कनिष्ठ. त्यामुळे मी स्वतःला कृष्णांचा सेवक मानेन तर मी इतरांनाही तशाच दृष्टीने बघेन की सर्वच कृष्णांचे सेवक आहेत. पण जेव्हा मी दुसऱ्याला सेवक न मानता भोगदृष्टीने बघेन तेव्हा मनामध्ये चंचलता येईल. म्हणजे काम आलं की शोषण वृत्ती आली, भोग वृत्ती आली. आता कृष्ण भावनेमध्ये जो असेल तो व्यक्ती कसा सर्वांकडे, सर्वजण कृष्णांचा अंश आहे अशा दृष्टीनेच बघेल. म्हणजे मीही कृष्णांचा अंश आहे, मी कृष्णांचा सेवक आहे आणि सर्व ही कृष्णांचे अंश आणि कृष्णांचे सेवक आहेत अशा दृष्टीने, म्हणून ते चंचलम म्हटलेलं आहे. मग प्रमाथी बलवद दृढम, प्रमाथी बलवद दृढम म्हणजे मनाला कितीही समजवलं तरी ते समजत नाही. बघा आपण कितीही ऐकलं वाचलं तरी आपलं मन जे आहे ना ते विषम परिस्थिती तयार होताच लगेच म्हणतं की ती व्यक्ती मला अजिबात आवडत नाही. कारण मनामध्ये सतत द्वंद्व भाव असतो, बरं वाईट, आवडतं नाही आवडतं, संकल्प विकल्प यामध्ये ते असतं. मग बलवत दृढम म्हणजे अतिशय बलवान आहे म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे इंद्रियापेक्षा मन आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्धीच्या नियंत्रणात असायला हवं मन, पण मानतं का मन? उलट बुद्धीला मन खेचून घेऊन जातं जर का बुद्धी सबळ नसेल तर. शास्त्रांचं ज्ञान नसेल, भक्तांकडून ऐकलं नसेल तर मन बुद्धीला मानत नाही. म्हणजे ते दृढ आहे, हट्टी असं म्हणूया. कितीही समजावलं तरी भोगाकडे प्रवृत्त होतो. मग तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. आता वायू कसा आहे, सर्वत्र वाहतो, हवा तिथे जाऊ शकतो, हवा तिथे वाहतो, कोणी थांबवू शकत नाही वायूला. तशीच ही मनाची गती आहे, पाहिजे तिथे मन जाऊ शकतं आणि कोणाचंही ऐकत नाही. म्हणून इथे म्हणजे ह्याचं वर्णन असं तस्याहम निग्रहम मन्ये. आता एखाद्या वादळाला थांबवणं जसं असंभव आहे तसंच या मनाचं आहे. मन हे अतिशय सैरभैर असं असतं, ते मानतच नाही. आणि हे चंचल का आहे मन? कारण काम आधी वासनामुळे असंख्य इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या इच्छा असल्यामुळे सतत मन त्या भोग इच्छा प्राप्त करण्याच्या साठी इथे तिथे फिरत असतं. तर हे या श्लोकाचा अर्थ आहे. आता ह्याच्यावरती हे अर्जुनाने कृष्णांना सांगितलंय की मनाला अवघड करणं, संयमित करणं हे किती अवघड आहे आणि कृष्णा तुम्ही मला हा कुठला करायला सांगताय अष्टांग योग? आता फार अवघड आहे, मला काही हे जमणं शक्य नाहीये. त्यावरती आता कृष्ण काय उत्तर देणार आहेत ते आपण बघूया. कृष्णांचं उत्तर इथे हा श्लोक नाहीये पण मी इथे वाचते तो. हा, हरे कृष्ण. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गुह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाभाहो कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. कृष्ण सांगतात की चंचल मनाला संयमित करणं कठीण आहे पण अशक्य नाही. योग्य अभ्यासाने आपण हे करू शकतो आणि अनासक्तीद्वारे, अनासक्ती म्हणजे अलिप्त राहून मनावर नियंत्रण ठेवू शकतो. पण ज्याचं मन मात्र बेलगाम आहे त्याच्यासाठी हा आत्मसाक्षात्कार अवघड आहे. आता समजून घेऊया कृष्णांनी काय नक्की आपल्याला सांगितलंय, कसला अभ्यास आणि काय नक्की सांगतायत कृष्ण करायला. आता बघा, इथे मनाचा दुर्निग्रह करणं खूप कठीण आहे असं आपण समजलं, कारण चंचल आहे मन. माकडाचं उदाहरण घ्या, जसं माकड कुठे स्थिर बसत नाही, एका फांदीवरून दुसरीकडे, दुसऱ्या फांदीवरून परत आधीच्या फांदीवर, तसंच या मनामध्ये विचार सतत येत असतात. कधी आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आठवणार पण नाही. पण माकडाला जर का आपण पिंजऱ्यात ठेवलं तर त्याच्या हालचाली तो त्या पिंजऱ्यापुरत्या मर्यादित राहतील त्याच्या.
तसाच जो भक्त आहे त्याचे विचार भगवंतांच्या सेवेव्यतिरिक्त असू नयेत असं सांगितलं गेलंय. आता अभ्यास येणं म्हणजे काय, जी गोष्ट आपण शिकून घेतो पण ह्याच्यामध्ये अजून आपण पारंगत झालेलो नाही म्हणून ती वारंवार करून ती जाणून घेतो, प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, तो अभ्यास. आता कुठलाही मनुष्य जेव्हा यश प्राप्त करतो तेव्हा त्याच्या मागे त्याचा अभ्यास असतो. बघा आता मुलं क्रिकेट खेळतात, टेनिस खेळतात किंवा काही मुली भरतनाट्यम, कथ्थक वगैरे नृत्य शिकून घेतात. तर ह्याला सराव लागतो, रोज अभ्यास करावा लागतो, प्रशिक्षण घ्यावं लागतं. कुठल्या शॉर्टकटने हे होत नाही. म्हणून अभ्यास हे ना असा शब्द आलेला आहे. वैराग्येण हा दुसरा शब्द आहे. वैराग्येण म्हणजे अनासक्तीने. तर ही अनासक्ती कशा प्रती पाहिजे, तर भौतिक भोगांच्या प्रती अनासक्ती पाहिजे. अनासक्ती पाहिजे, अलिप्तता पाहिजे. आता मनाचं कसं आहे, मनाचं रोज रोज मनाला तीच गोष्ट करायला आवडत नाही. आणि जसं म्हणजे म्हणून आपल्याला श्रीला प्रभुपाद इथे समजवताना सांगतात की सुरुवातीला आपण भगवद्गीता वाचतो, श्रीमद भागवतम वाचतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रुची नसते. पण जेव्हा आपण रोज वाचू लागतो तेव्हा ती हळूहळू उत्पन्न होते. त्यामुळे अतिशय आपल्याला नंतर आनंद मिळू शकतो. पण हाच झाला अभ्यास, म्हणजे रोज थोडा थोडा वेळ आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतम ऐकायचंय, वाचायचंय. हळूहळू आपल्यामधला रजोगुण, तमोगुण निघून जातो आणि हृदय शुद्धी होते. आणि आपलं कृष्णांबरोबरचं जे नातं आहे, ज्याचा आपल्याला विसर पडलाय, ते नात्याचा पुनर्जागृती होण्याकरता हा अभ्यास रोज करणं आपल्याला आवश्यक आहे. आता भौतिक भोगामध्ये असलेल्या व्यक्तीचं मन कसं आहे, खूप क्षुब्ध आहे आणि अशा मनाला संयमित करायचं फार कठीण आहे. आणि भौतिक भोग जे आहेत ते माझ्यासाठी योग्य नाही आहेत, ते मला बद्ध करणार आहेत. हे ज्ञान जेव्हा आपण घेतो त्यावेळेला आपली दोषदृष्टी होते त्या विषयांच्या प्रती. जसं आता एखाद्याला सर्दी झाली असेल, मग तो त्यावेळेला दही खाणं त्याच्यासाठी योग्य नाही. म्हणजे त्याला हे समजतंय ज्ञानाने की ही या परिस्थितीत मला दह्याचा त्याग केला पाहिजे. तसंच हे विषयभोग माझ्यासाठी योग्य नाहीत अशी त्यांच्या प्रती दोषदृष्टी जेव्हा होते तेव्हा हे मन संयमित होतं. तर इथे आपल्याला यासाठी 2-3 गोष्टी लक्षात, म्हणून इथे कृष्ण जे सांगतायत ना, अभ्यासेन आणि वैराग्येन. अभ्यास कुठला करायला पाहिजे, श्रवणम कीर्तनम स्मरणमचा आपल्याला अभ्यास पाहिजे. आणि वैराग्य म्हणजे अलिप्तता किंवा अनासक्ती ही कुठे ठेवली पाहिजे, भौतिकाप्रती ठेवली पाहिजे. आणि आता इथे भौतिकाप्रती अनासक्ती ठेवायची, मग आसक्ती कुठे ठेवायची, तर कृष्णांवरती ठेवायची, हेही महत्वाचं आहे. या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला महाबाहो असं संबोधतात. म्हणजे अर्जुन कसा आहे, निष्णात योद्धा आहे अगदी. त्याला आठवण करून देतात की शौर्याने त्याने अनेक शत्रूंचा पराजय केलेला होता. तसंच तसंच आता सद्विवेक बुद्धी वापरून तो मनाला जिंकू शकतो. त्यानंतर कौंतेय असाही म्हटलेला आहे. कौंतेय म्हणजे कुंती पुत्र आहे ना, तर अर्जुन कुंतीचा पुत्र आहे. त्यामुळे कृष्णांचा सखा जरी असला तरी त्याच्या म्हणजे आपल्या मित्राला त्याच्या आईची आठवण करून दिलेली आवडतच. त्यामुळे एक प्रकारचं प्रेमाचं नातं, जवळचं नातं तयार होतं. तर म्हणून इथे त्याला कौंतेय असंही कृष्ण म्हणतात. तर या प्रकारे कृष्णांनी त्याला आता मार्गदर्शन केलेलं आहे की अभ्यासाने आणि वैराग्याने तू करू शकतोस हे. आपण पुढचा बघूया श्लोक. आता पुढच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आहे त्याचाच अनुवाद आहे. 1 मिनिट, आपण पुढे बघूया. आता म्हटलेलं आहे की मन मित्र आहे की शत्रू. आता बघा, ज्या एखादी गोष्ट भौतिकामध्ये एखाद्याची जर का खूप आसक्ती असेल तर ती भौतिकातली आसक्ती सोडून आपल्याला कृष्ण म्हणतात की तुम्ही माझ्यावरती आसक्त व्हा, म्हणजे उच्च स्वाद स्वतःला द्या, कृष्णाचे भक्त व्हा. भौतिक जगाची आसक्ती हा निम्न स्वाद आहे, तो तुमचा जाईल. आता एखादा व्यक्ती ज्याला मिठाच्या बरोबर भाकरी खाण्याची सवय आहे, त्याला जेव्हा पनीरचा स्वाद दिला जातो तेव्हा तो परत मीठ भाकरीकडे वळणार नाही. तसंच भौतिक जगामध्ये अडकलेल्या व्यक्तीला जेव्हा भक्तीचा रस चाखायला मिळतो तेव्हा असं म्हणतात की हा भौतिक जगातला जो स्वाद किती तुच्छ आहे हे त्याला जाणीव होते त्याची. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायचंय की आसक्ती आपली कृष्णांवरती लावायची आहे, भौतिक जगाची आसक्ती आपण ठेवायची नाही. किंवा इथे कमळाचं उदाहरण पण दिलं जातं. कमळ कसं चिखलामध्ये उगवतं पण त्याची वाटचाल ऊर्ध्व दिशेने ते करतं आणि चिखलाच्या बाहेर निघून फुलतं. तर हे आपल्याला इथे म्हणजे संपर्कात राहत नाही चिखलाच्या. तर तसंच आहे, आपली अनासक्ती ही भौतिकाकडे पाहिजे. आता मन मित्र आहे की शत्रू असं म्हटलंय. तर जे मन आता बुद्धीच्या नियंत्रणात आहे ते आपलं मित्र आहे. पण जे मन आपल्यावर नियंत्रण करतं आहे, म्हणजे आपण मनाच्या ताब्यात असू, तर ते नक्कीच आपलं शत्रू आहे.
आता कसं आहे, मन हे खूप शक्तिशाली आहे आणि हे जे मन आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये पुढे नेण्यास मदत करतं, कृष्णांचं स्मरण करायला लावतं, ते आपल्याला मित्र म्हणता येईल. पण जे आपल्याला कृष्णांच्या विस्मरणात ठेवतं आणि भौतिक भोगाकडे प्रवृत्त करतं, ते निश्चित आपलं शत्रू आहे. आणि हे मन शक्तिशाली असल्यामुळे ह्याची शक्ती जर का नियंत्रणात असेल, तर ते चमत्कार पण घडवून आणतं. जसं आता अग्नी आहे. अग्नी जेव्हा आपण रॉकेट वगैरे लॉन्च करतो त्यावेळेला अग्नीचा वापर केला जातो, पण ते नियंत्रणामध्ये असतं. तर त्यावेळेला मग रॉकेट किती अंतरापर्यंत आपण त्या म्हणजे आग नियंत्रणात असल्यामुळे त्याच्या शक्तीने ते पोचवू शकतो एवढ्या अवकाशामध्ये. पण जेव्हा ही आग अनियंत्रित स्वरूपात पसरते, जसं जंगलामध्ये वणवा लागतो किंवा सूर्याची सूर्याची उष्मा जेव्हा नियंत्रणामध्ये आपल्यापर्यंत पोचते योग्य प्रमाणात, ती बरी वाटते. पण जेव्हा ती अधिक होते तेव्हा ती आपल्या म्हणजे नाशालाच किंवा त्रासाला कारणीभूत होते. तर तेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे मन कसं आहे, हे आपल्याला काय काय गोष्टी, हे मित्र आपण म्हटलं तर काय त्याचा परिणाम होतो हेही जाणून घेऊया. तर आपल्या आत्म्याची स्थिती काय आहे, तर आपला हा आत्मा कृष्णांचा सेवक आहे. हा आपला आत्म्याचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे. पण मन जेव्हा इंद्रिय भोगांच्या विषयाकडे आकर्षित होतं ना, तर ते मन इंद्रियांचं गुलाम बनतं आणि सदैव भोगाच्या इच्छा करत असतं. आणि असं जे अशांत मन आहे ना, त्याने भक्ती आपण करू शकत नाही अशा अशांत मनाने. तर म्हणजे आपल्याला प्रगती करता येत नाही, म्हणून त्याला शत्रू म्हटलेलं आहे. पण जे मन आता कृष्ण भावनेत संलग्न झालेलं आहे, ते मन स्थिर असतं, शांत असतं, कारण इंद्रिय संयमित असतात आणि असा व्यक्ती आध्यात्मिक प्रगती करू शकतो. म्हणजे हे मन त्याला मानवी जीवनाचं ध्येय गाठायला मदत करतं, म्हणून मित्र म्हटलेलं आहे. तर इथे लक्षात काय ठेवायचं आहे, की कृष्ण भावनेशी जोडून घेणं हा मनाला संयमित करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. इथे या अध्यायात कृष्ण अर्जुनाला तेच सांगतात, की अष्टांग योगाद्वारे मनाला नियंत्रित करता येतं, पण हा मार्ग खूप अवघड आहे. म्हणजे एखाद्या कुलपाच्या चावीसारखं म्हणता येईल ना, की कुलपाची चावी आपण इथे फिरवली तर ते कुलूप उघडतं, उलटी फिरवली तर कुलूप लॉक झालं. तसंच हे मन आहे बघा, आपल्याला बंधनात पण अडकवतं किंवा संसाराच्या बंधनातून मुक्त पण करू शकतो. आता एक आधी श्लोक आहे, 6वा श्लोक आहे बहुतेक तो, तर उद्धरेत आत्मना आत्मानम. म्हणजे कृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात, की स्वतःला या मनापासून तू वरती उचल. कारण हे कसं आहे, मन आत्मानम अवसादयेत, म्हणजे या मनाला अधोगतीकडे नेण्यापासून थांबव. मनात येणारे या दूषित विचारांमुळे आत्म्याला ते अयोग्य दिशेने घेऊन जातं. म्हणून दूषित मनाला प्रथम शुद्ध करावे लागेल, मग त्याचा योग्य वापर होईल. कारण ते मन अतिशय शक्तिशाली आहे, पण त्याला सांभाळणं पण खूप अवघड आहे. आता जेव्हा आपण इंद्रियांची तृप्ती करतो तेव्हा प्रथम बघा इच्छा कुठे येते, मनामध्ये येते. आणि मग सर्व इंद्रिय त्याप्रमाणे कार्य करायला वळतात. तर मग त्या इंद्रिय विषयांचं परत परत विचार करून ते चिंतन होतं, तेही मनातच केलं जातं. त्यातून आसक्ती तयार होते आणि आसक्तीमधून काम तयार होतो आणि काम निर्माण झाला की त्याला नियंत्रणात आणणं कठीण आहे. तर हे आसक्तीचं चक्र आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे. त्याच्यात हे आपण जाणून घेतलं की प्रारंभीच म्हणजे चिंतन ही जी स्टेज आहे, या स्थितीलाच आपल्याला आळा घातला पाहिजे, नाहीतर ती पुढची घसरगुंडी सर्व होते. आता जसं आपण हा आता क्लास करतोय, तुम्ही सर्वांनी हा लेव्हल 1 ला अभ्यासक्रम करण्याचं ठरवलं, संकल्प मनानेच केला, त्यावेळेला इंद्रिय कार्यरत झाली त्याप्रमाणे काम करायला. म्हणजे आपण जेव्हा आपल्या मनाच्या इच्छेमुळे आपल्या इंद्रियांची तृप्ती करू लागतो, तेव्हा आपण शरीर आहोत हा समज अधिक दृढ होतो. आणि जेव्हा मनाच्याच इच्छेने जेव्हा आपण इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये निमग्न करतो, तेव्हा मी शरीर नसून मी आत्मा आहे हे समजण्याच्या मार्गावर आपण चालत असतो, ज्याने आत्म्याचा उद्धार होतो. म्हणजे मनाच्या पाठीमागे इंद्रिय चालतात, त्यामुळे मनामध्ये कसली इच्छा आपण करतोय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा, इथे म्हटलेलं आहे, ज्याने मनावर विजय मिळवलेला आहे, त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो तसे करण्यात अयशस्वी ठरला त्याचे मन सर्वात मोठे शत्रू आहे. आता हे आपण जाणून घेतलं की मन हा म्हणजे एक असा मोठा शत्रू आहे जो आपल्याच बरोबर सदैव आहे बघा. आता बाहेरच्या जगात कुठला आपला शत्रू असेल तर तो कधीतरी आपल्याला भेटेल, पण मन हा असा शत्रू आहे जो सदैव आपल्या बरोबर आहे. तर जे मन इंद्रिय विषयांकडे न जाता आपल्याला कृष्णाकडे आकर्षित होत आहे, त्याने विजय मिळवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यासाठी हे मन सर्वोत्तम मित्र आहे. आता पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे की जो अष्टांग योगी आहे
आणि ज्याने काही काळ आता ह्या अष्टांग योगाचा अभ्यास केलेला आहे, पण नंतर तो अयशस्वी झाला, म्हणजे हा अष्टांग योग पूर्ण करू शकला नाही, तर त्याचं काय होतं? हा अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. तर ह्याच्यावरती कृष्ण काय उत्तर देतात ते आपण बघूया. आता इथे प्रश्नावरती कृष्णाने उत्तर दिलंय. पुढच्या ह्याच्यामध्ये आहे का ते नाही, इथेच दिलेलं आहे 41व्या श्लोकात आहे. तर कृष्ण काय सांगतात अर्जुनाच्या प्रश्नावरती, की हा असफल किंवा अयशस्वी जो योगी असतो ना, तो दोन प्रकारचा असतो. एक पहिला म्हणजे की एखादा योगी थोडी प्रगती करतो ह्या अष्टांग योगामध्ये आणि मग थांबतो, म्हणजे त्याचं पतन होतं, मग मृत्यू होईल किंवा पतन होईल म्हणूया. आणि दुसरा योगी असतो जो दीर्घकाळ योगाभ्यास करतो आणि मग त्याचं पतन होतं. असे दोन प्रकार आहेत. तर कृष्ण इथे काय सांगतात, की जो अल्पकाळ योगाभ्यास करतो आणि ज्याचं पतन होतो, त्याला मृत्यूनंतर तो उच्चतर गृहलोकांमध्ये जातो. तिथे अनेक वर्ष घालवल्यानंतर त्याचा परत पृथ्वीवरती जेव्हा जन्म होतो, तो सात्विक ब्राह्मण कुटुंबात किंवा वैष्णव श्रीमंत अशा कुटुंबात त्याला जन्म मिळतो. आता जे श्रीमंत कुटुंबात किंवा वैभवशाली कुटुंबात जन्म मिळतो असं का म्हटलेलं आहे? असं कुटुंब सुखसोयी त्याला मिळतात, उपजीविका कमवण्यासाठी त्याला फार कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजे भगवत कृपेने प्राप्त झालेल्या सर्व सुविधांचा वापर करून कृष्ण भावनेमध्ये उन्नत होण्याची त्याला परत संधी मिळते. हे महत्वाचं आहे. आता दुसऱ्या प्रकारचा योगी ज्याने दीर्घकाळ अष्टांग योगाचा अभ्यास केलेला आहे आणि मग त्याचं पतन होतं, त्याच्याबद्दल कृष्ण सांगतात. तर असा योगी जो असतो ना, हा बुद्धिमान योग्यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतो, जिथे लहानपणापासूनच भक्ती सेवेमध्ये त्याला प्रोत्साहन मिळतं. उत्तराउत्तर तो प्रगती करतो आणि गोस्वामी किंवा आध्यात्मिक गुरुही तो बनतो. तर भगवंतांच्या कृपेनेच अशी भक्तिमय कुटुंबात जन्म घेण्याचं किंवा भक्ती सेवेमध्ये निश्चित प्रगती करू शकतो तो, कारण इथे भगवंतांची कृपा आहे. त्यामुळे म्हणजे असा जन्म प्राप्त करणं ही भाग्याची गोष्ट मानली जाते. जसं की श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती या दोघांचाही जन्म अशा थोर कुटुंबात झाला होता आणि जिथे बालपणापासूनच त्यांना भक्तीचं शिक्षण त्यांना मिळत गेलं. आता इथे आपण समजू शकतो या दोन्ही उदाहरणावरून अर्जुनाने विचारलं होतं, की जर का योगी प्रयत्न करतोय पण तो अयशस्वी राहिला अष्टांग योग पूर्ण करायला, तर काय होतं? यावरती दिलेलं हे कृष्णांनी त्याला उत्तर होतं. तर यावरून आपण एक समजून घ्यायचं, की भक्ती हा जो प्रोसेस आहे ना, हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. पूर्वजन्मामध्ये केलेली भक्तीची सेवा सुरू ठेवण्यासाठी थोर कुटुंबात पुढच्या वेळेला जन्म मिळालेला आहे इथे. म्हणजे गतजन्मी 10% प्रगती केली असेल भक्तीमध्ये, तर पुढच्या जन्मी 11व्या टक्क्यापासून तो सुरू होते. आता भौतिक जगामध्ये असं नसतं. एखादा कितीही मोठा विद्वान असेल, मोठी डिग्री त्याने घेतलेली असेल, पण मृत्यूनंतर त्याचं हे ज्ञान संपतं त्याच्याबरोबर. ती तो पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर पुढील जन्मात सर्व शिक्षण त्याला परत घ्यावं लागतं. पण भक्ती सेवेमध्ये आपण जिथे थांबतो, तिथून पुढे आपण पुढच्या जन्मी सुरू करतो. हा फरक आहे. भौतिक जगामध्ये कर्म आपल्याला 100% पूर्ण झाल्यापासून लाभ मिळत नाही, पण भक्ती सेवा ही कंटिन्युअस प्रोसेस म्हटलेला आहे. आता इथे नारद मुनींचं चित्र दाखवलंय बघा. नारद मुनी यांनी अनेकांना मार्गदर्शन करून कृष्ण सेवेमध्ये त्यांना जोडून घेतलेलं आहे. अनेकांसाठी ते गुरु बनून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आता इथे योगाची शिडी आहे. या योगाच्या शिडीमध्ये बघा दाखवलेलं आहे, की प्रथम सर्वात खाली कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग असं करत सर्वात शेवटचा टप्पा भक्तियोग दाखवलेला आहे आणि भक्तियोगाच्या पुढे कृष्णांची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. आता म्हणजे शेवटची पायरी भक्तियोग आहे. त्या माध्यमातूनच कृष्णांची प्राप्ती करून घ्यायची. आता असं जरी असलं तरी बघा आपल्याला ह्या सर्व स्टेप्स म्हणजे पूर्ण शिडी चढण्याची गरज नाही. अंतिम टप्पा जरी भक्तियोग असला तरी आपण डायरेक्ट भक्तियोग हे करू शकतो, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्ण शिडी कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग असं करण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट भक्तियोगही करू शकतो. आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेममय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. आता इथे काय म्हटलेलं आहे, की कृष्णांची दिव्य प्रेममयी उपासना करतो तो श्रेष्ठ योगी आहे. आता या चित्रामध्ये कृष्णांचे गोपसवंगडी दाखवलेत आणि सर्व गोपसवंगडी, सर्व गोकुळवासी कृष्णांवरती अतिशय प्रेम करत असत. आणि हे जे वर्णन दिलेलं आहे, की सर्व माझे अंतःकरणात चिंतन करतात, माझी प्रेममयी सेवा करतात, तर हे सर्व त्यांच्यासाठी लागू आहे.
आता गोकुळामध्ये राहत असताना कंसाने किती वेगवेगळे असुर पाठवले, त्याचा त्रास या गोपसवंगड्यांना, इतर गोकुळवासियांना झाला नाही का? निश्चित झाला असेल, पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. की ते कधीही कृष्णांना असं म्हणाले नाही की तुम्ही इथून सोडून दुसरीकडे जा. उलट त्यांना संकट आली तर ते कृष्णांचं धावं करत असत. आणि गोकुळवासी म्हणजे गोकुळवासियांच्या संकटासाठी कृष्ण नेहमी धावून जात असत, त्यांचे कष्ट दूर करत असत. तर भक्ती म्हणजे असं नाही की आपल्याला संकट आलं आणि आपण कृष्णांची आठवण केली आणि करून आपण कृष्णांकडे आपल्याला हवी ती गोष्ट मागितली, मिळाली तर आपण भक्ती करत राहिलो, नाही मिळाली तर आपण भक्ती सोडून दिली, कृष्णांची आठवण केली नाही. याला भक्ती म्हणत नाहीत. हे वृंदावनवासियांचं उदाहरण का सांगितलंय की निरंतर भक्ती सेवा, अनन्य भक्तीमध्ये ते होते. म्हणजे त्यांनी सुख दुःखामध्ये कृष्णांवरती मनापासून प्रेम केलं, तर हा आदर्श ठेवला पाहिजे. आणि जो अशा प्रकारे प्रेम करणारे जे आहेत, अनन्य भक्ती करणारे, तर ते कृष्णांना अतिशय म्हणजे प्रिय आहेत आणि कृष्ण त्यांच्यावरती खूप प्रेम करतात. म्हणून भक्तियोगी हा सगळ्यात श्रेष्ठ आहे असं कृष्ण म्हणतात. आता योग आपण समजून घेतला, कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे म्हणजे योग. उद्यापासून आता आपण भक्तियोग शिकणार आहोत. भक्तियोग हा खूप महत्वाचा आहे आणि तो जपून ठेवला गेलाय. पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे आणि शेवटचे ज्ञानयोगाचे 6 अध्याय, ह्याच्यामध्ये हा भक्तियोग जपून ठेवलेला आहे, जो आपण उद्यापासून शिकू. आता आपण समजलं की मनाला संयमित करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे, तर मनाला कृष्ण भावनेमध्ये जोडून घ्यायचं. आणि श्रीला प्रभुपाद आपल्याला सांगतात की यातला सगळ्यात छोटासा आणि सोपा मार्ग म्हणजे जप करायचा. तर आता इथे वेगळ्या वेगळ्या युगामध्ये आपल्याला पद्धती सांगितलेल्या आहेत ईश्वर साक्षात्काराच्या, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. आता सत्ययुग होतं. सत्ययुगामध्ये ईश्वर साक्षात्कारासाठी तपस्या करत असत लोक. 10-10, 20-20 हजार वर्ष तपस्या करत असत, कारण त्यावेळेला आयुष्य पण 1 लाख वर्षांचं होतं. आणि कुटुंबापासून दूर राहून वनामध्ये अशी खडतर तपस्या वर्षानुवर्ष माणसं करत असत. ऊन वारा पाऊस याची काळजी न करता, मन विचलित न होता. त्यानंतर सत्ययुगाच्या नंतर त्रेतायुग आलं आणि ईश्वर प्राप्तीसाठी तेव्हा लोक यज्ञ करत असत. आता 1 लाख वर्षावरून माणसाची आयु घटून 10,000 वर्षांची झाली होती. पण हे यज्ञ करत असण्यासाठी शुद्ध हवन सामुग्री, त्याच्यानंतर शुद्ध मंत्र म्हणणारे, उच्चारण करणारे ब्राह्मण त्यावेळेला होते आणि असे मोठे मोठे यज्ञ त्यावेळेला पार पाडले जात. आणि हे यज्ञ करायला खूप वेळही लागायचा. त्यानंतर द्वापार युगामध्ये मोठ्या मोठ्या म्हणजे मोठ्या विस्तारित पद्धतीने पूजा होत असत. त्यावेळेला दान धर्म केला जात असे, अन्नदान, वस्त्रदान इत्यादी केलं जायचं. आता ह्या तिन्ही युगामध्ये केल्या जात असलेल्या गोष्टी, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि द्वापर युगामध्ये, या या सर्व करणं आपल्याला कलियुगामध्ये शक्य नाही. आता कलियुगामध्ये आपलं आयुष्य कसं आहे, जेमतेम 100 वर्षाचं आहे. आपण यात सत्ययुगासारखी कठोर तपस्या आपण करू शकत नाही, कारण आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता पण कमी झाली आहे. सत्ययुगामध्ये तो अनेक वर्ष खडतर तपस्या एका आसनामध्ये बसून करायचा. या आसनात आता 5 मिनिटं पण बसण्याचा आपण विचार करू शकत नाहीये. वन पण उरली नाहीये जिथे आपल्याला कुठे एकांत मिळणार आहे. त्रेतायुगामध्ये म्हटलेलं होतं की यज्ञ करताना वापरली जाणारी जी शुद्ध हवन सामग्री आहे, ती पण आपल्याला आता उपलब्ध नाहीये. शुद्ध मंत्र उच्चारण करणारे ब्राह्मणही मिळणार नाही. द्वापार युगामध्ये ज्या विस्तारित मंदिर पूजा केल्या जात असत, त्या करायला आता आपल्याकडे वेळ नाहीये. कलियुगामधल्या माणसाचं वर्णन कसं आहे, अल्पायू म्हटलेलं आहे त्याला, अल्पभाग्य, अल्पबुद्धी आणि आळशी असतो हा. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय बरं ईश्वर साक्षात्काराचा मार्ग सांगितलेला आहे, तर हरिनामाचा जप हा सगळ्यात सोपा मार्ग सांगितलेला आहे. कारण कलियुगामध्ये माणसाच्या क्षमता कमी झाल्यामुळे त्याला मार्गही सोपा करून दिलेला आहे. मग सत्ययुगामध्ये ज्या माणसाला एवढी खडतर तपस्या करून, किंवा जे त्रेतायुगामध्ये एवढे यज्ञ पार पाडून, किंवा जो द्वापर युगामध्ये एवढ्या विस्तारित प्रकारे मंदिरामध्ये पूजा करून जो लाभ प्राप्त होत असे, तो आता कलियुगी माणसाला केवळ हरिनामाचा जप करून आणि नामस्मरण करून मिळू शकतो. म्हणून त्याला नामजपाला युगधर्म म्हटलेला आहे कलियुगाच्या साठी. आणि हा मार्ग कलियुगासाठी एकदम सोपा करून आपल्याला दिलेला आहे, परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. आता भक्तियोग हा कसा आहे, हा लिफ्ट सारखा वापर आहे. आपल्याला आता बिल्डिंगच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरती जायचं आहे, आपण खाली उभे आहोत. आता जिन्याचा वापर केला तर तेव्हाही आपण वरती पोचू, आणि लिफ्टचा वापर केला तेव्हाही पोचू. पण हा जिन्याचा वापर केल्यावर आपल्याला कसं खूप वेळ लागणार आहे,
म्हणजे आता कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग अशा पायऱ्या आपण करत गेलो तर आपल्याला निश्चित वेळ अनेक जन्म लागू शकतात. त्याच्यामध्ये पतनाचाही धोका आहे. पण लिफ्टचा वापर करणं म्हणजे पटकन पोचणं हा कसा भक्तियोग सांगितलेला आहे. कृष्णांपर्यंत पोचण्याचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात कमी वेळेचा हा मार्ग आहे. म्हणून शिडीसारखा जिन्याने न जाता आपल्याला लिफ्टने जायला सांगितलेलं आहे. आता इथे काही शास्त्रीय संदर्भ दाखवलेले आहेत. त्यावरून पण आपण जाणून घेऊया की मंत्राचं महत्व काय. आता मंत्र मंत्र म्हणजे काय म्हटलेलं आहे की जो मनाला त्रायते म्हणजे काय, जो मुक्त करतो किंवा कृष्णांपर्यंत घेऊन जातो. तो कुठला मंत्र म्हटलेला आहे तर आपल्याला श्रीला प्रभुपाद सांगतात की हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा महामंत्र आहे, ह्याचा आपल्याला जप करायला सांगताय. इथे बघा काही स्वामी संकीर्तन करताना दिसत आहेत. आता जेव्हा एकटं बसून आपण करतो त्याला जप म्हटलेला आहे. वाद्यांच्या साथीमध्ये वेगवेगळ्या चालीमध्ये सर्वांच्या बरोबर जो आपण महामंत्राचं हे करतो त्याला संकीर्तन म्हटलेलं आहे. आता इथे काही शास्त्रीय संदर्भ दिलेले आहे ज्याच्यावरून आपण समजून घेतो की हा कलियुगासाठी हा नामजप किती महत्वाचा आहे. आता कलियुगामध्ये लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे असं नारायण संहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कृष्ण यजुर्वेदातील कली संतरण उपनिषद ह्याच्यामध्येही असाच घेतलेला आहे संदर्भ. सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यावर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी कुठलीही धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडणार नाही. त्याच्यानंतर इथे चैतन्य चरितामृत आदी लीला 17.21 ह्याच्या या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात म्हणजे कलियुगामध्ये मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. 3 वेळा सांगितलेलं आहे. ह्याच्यावर आपण महत्व समजू शकतो की नामजप हा एकमेव मार्ग आहे. श्रीमद भागवतम 12.3.51 माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेले असले तरी या युगात एक चांगला गुण आहे आणि तो असा की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. म्हणजे कृष्णांच्या धामापर्यंत पोचू शकतो. हा इथे बघा हे भगवद्गीता 10.25 मध्ये सांगितलेलं आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी म्हणजे कृष्ण सांगतात की यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. आता हे बरेच असे शास्त्रीय संदर्भ आपण इथे घेतलेले आहेत. आता हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर इथे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की हरे कृष्ण महामंत्राचा जप सुरू करण्याच्या आधी आपण पंचतत्व मंत्र म्हणायचा आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौरभक्त वृंद हा मंत्र म्हटल्यानंतर मग हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला सुरुवात करायची आहे. आता हा मंत्र हरे कृष्ण महामंत्र चैतन्य महाप्रभूंनी 500 वर्षापूर्वी दिला होता आणि त्यांचे सर्व अनुयायी जे होते त्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे जप सुरू करण्याआधी आपण या पंचतत्वांचा आशीर्वाद घेतो आणि जणू सांगतो की आमचा जप करत असताना काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करा. आता या पुढची स्लाइड. हा इथे बघा इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. महामंत्राचा जप करत असताना कुठल्या गोष्टींचं पालन करायचं तर मंत्र ऐकता येईल एवढ्या जोरात म्हणावा. म्हणजे आपला आवाज असा पाहिजे की आपल्या कानाने आपल्याला हा मंत्र ऐकता आला पाहिजे. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट असावा. हरे कृष्ण 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 हरे हरे असं बोललं पाहिजे. पूर्ण मंत्र म्हटला पाहिजे. जप आदरपूर्वक भक्तिभावाने एकाग्र चित्ताने करावा. म्हणजे गप्पा मारतोय, टीव्ही बघतोय असं नाही. मंत्र आपण जप करायला बसलोय तर त्या मंत्राकडे लक्ष पाहिजे. त्या शब्दाकडे प्रत्येक ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना कोणत्याही दिशेने तोंड करून जप करता येईल. बघा इथे काही नियम नाहीये. आपण कुठल्याही स्थळी आपण आपल्या घरी बसू शकतो, आपण पार्कमध्ये बसू शकतो, एकांत स्थळीही बसू शकतो किंवा सर्वांच्या बरोबर बसूनही हा करू शकतो. कुठल्याही दिशेला तोंड करू शकतो. असा काही नियम त्याच्यामध्ये नाहीये. कोणत्याही वेळी जप करता येईल. दिवसा, सकाळ, दुपार केव्हाही करता येईल. तथापि ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सूर्योदयाच्या आधी 1.5 तास जप करणं हा सगळ्यात उत्तम वेळ दिलेली आहे ही. स्नानापूर्वीही जप करता येईल अथवा स्नानानंतरही करता येईल. म्हणजे हाही नियम
तसा नाहीये, केव्हाही आपण करू शकतो. जप करायला महत्व आहे. आता जप करताना तो मोजणं श्रेयस्कर आहे. बघा काही जण हाताच्या बोटावरती मोजतात, मग त्यावेळेला ते मोजताना लक्ष कुठे असतं? त्या मोजणीकडे असतं, गणना करण्यामध्ये. आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आपल्याला मंत्राकडे लक्ष दिलं पाहिजे, मंत्राच्या प्रत्येक शब्दावरती लक्ष दिलं पाहिजे. तर त्यामुळे माळेने जप केला तर ते मोजणं सोपं पडतं. मग कुठल्या गोष्टी आपण महामंत्राचा जप करत असताना टाळल्या पाहिजेत? तर आपण महामंत्राच्या काही शब्दांचाच जप करू नये. संपूर्ण मंत्र म्हटला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्पष्ट उच्चार पाहिजे. त्यानंतर माळेवरील कृष्ण मणीवरती जप करू नये असं आपल्याला सांगितलं आहे. तो मणी ओलांडून जप करायचा आहे. पुस्तक, मोबाईल, फोन, वर्तमानपत्र वाचताना किंवा टीव्ही पाहताना जप करू नये. कारण लक्ष आपलं मंत्र जप करण्यामध्ये असलं पाहिजे. इतर आपण गोष्टी करताना दुर्लक्ष मंत्राकडे करायचं नाहीये. म्हणून मंत्र जप करताना मंत्र जपच करायचा, इतर कुठली गोष्ट नाही करायची. मग आता हे जप करण्याचे काय फायदे आहेत? तर कर्मफलापासून मुक्ती मिळते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथे बऱ्याच गोष्टी आपल्याला बघा, इथे वाईट सवयी व्यसनांपासून मुक्ती, सध्याच्या अवस्थेत आपण आपल्या विचार व इच्छांचे गुलाम आहोत असं सांगितलेलं आहे. अजून काय लाभ मिळतो? चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळते. आता या सर्व स्वामींच्या चेहऱ्यावरती, भक्तांच्या चेहऱ्यावरची तुम्ही शांती, तणाव मुक्त आहे ते सगळे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मग मनःशांती मिळते असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर खरा निर्मळ आनंद मिळतो असंही म्हटलेलं आहे. ते आपल्याला त्यांच्या सगळ्या नृत्य करतायत, आनंद त्यांना निश्चित मिळतोय, म्हणजे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय हे. आता हरे कृष्ण महामंत्राबद्दल इतर लोक काय म्हणतात बघा. इस्कॉन ही इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस आहे. श्रीला प्रभुपाद यांचे भक्त देश विदेशामध्ये पसरलेले आहेत आणि त्या सर्वांना हा जप करण्याचा काय काय वेगळा वेगळा अनुभव आहे हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. जॉर्ज हॅरिसन होता, मोठा संगीत तज्ञ होता, ब्रिटिश होता हा. आणि ही खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे असं त्याने सांगितलेलं आहे. तो कृष्ण भावना भावित होता, त्याने आपलं जीवन वाहिलेलं होतं कृष्ण भावनेला. महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॉड हॅलिशेत सर्वात तरुण दिग्दर्शक पीएम इंटरनॅशनल फ्रान्सचा मनुष्य आहे हा. आणि त्यालाही असा अनुभव आलेला आहे. हे नाही, हे कोण आहेत? अल्बर्ट फोर्ड्स मोटरचे मालक आहेत हे. त्यांनीही कृष्ण भावनेशी जोडून घेतल्यामुळे या मंत्र जपामुळे आयुष्यातील चढ उतार मी सहजपणे व आत्मशांतीने पार करू शकलो असं ते म्हणतात. तसे खूप उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. हे ऋषिकेश मफतलाल आहेत, भारतीय आहेत. हरे कृष्ण मंत्राचा जप केल्याने माझ्या आयुष्यातील सर्व चढ उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह मी सामना करू शकलो असं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ही एक मॉडेल दाखवलेली आहे विकी ओव्हर्टन नावाची. हरे कृष्ण मंत्राचा जप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होत आहे. तर बघा, जसं आपण बिफोर अँड आफ्टर अशी चित्र बघतो, तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे. तिलाही आनंदाची अनुभूती मिळालेली आहे. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य, अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी झालेली आहे आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढलेली आहे. म्हणजे सत्वगुणाची वाढ झालेली आहे आणि अज्ञानाची, तमोगुणाची इथे कमी झालेली आहे. आता हे डेव्हिड वुल्फ आहेत, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस मध्ये हे संलग्न आहेत. जे म्हणजे जप करण्याच्या फायद्याचं किंवा लाभांवरती त्यांनी हे संशोधन केलेलं आहे आणि तेव्हा त्यांना ह्या गोष्टी समजलेल्या आहेत. तर असे वेगळे वेगळे लोक आहेत बघा, जे समाजातल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. सगळ्यांच्या जीवनावर काहीतरी सकारात्मक प्रभाव झालेला आहे हा मंत्र जप करण्याचा. कोणाला शांती लाभली आहे, कोणाच्या वाईट सवयी सुटल्या आहेत, ताणतणाव कमी झालाय, एकाग्रता वाढलीये, एकटे पण वाटत नाही. म्हणजे असे वेगवेगळे अनुभव या लोकांनी दिलेले आहेत. सर्वांनाच मंत्रजप करण्याचा फायदा झालेला आहे. तर या लोकांकडे खूप यश आहे, प्रसिद्धी आहे, पैसा आहे, पण यांना मनःशांती मात्र जप करण्यापासून मिळालेली आहे. आता काही सर्वसामान्य लोक पण आहेत त्याच्यामध्ये आपल्यासारखं जीवन जगणारी, त्यांनाही मंत्र जप करण्याने फार फरक जाणवलाय. तर आपणही जर का सुरू केला नसेल जप करायला, तर एक माळेपासून जप करायला सुरुवात करायचं आहे. आणि आता इथे बघा पुढे स्लाइड आहे, जप करा आणि आनंदी राहा असं म्हटलेलं आहे इथे. तुम्हीही नामजप करू शकता आणि आनंदी राहू शकता. तर 8 ते 10 मिनिटं लागतात सुरुवातीला एक माळ पूर्ण करायला. सवयीने थोडासा वेळ अजून कमी लागतो.
तर भगवद्गीतेचं अध्ययन आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन घडून येते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जे शिकतो ते आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. तेव्हा आपण ती अनुभूती घेऊ शकतो. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर आज अष्टांग योग बघितला. अष्टांग योगाच्या पायऱ्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि महत्व जाणून घेतलं प्रत्येक आपण या पायरीचं. मग मन वायूपेक्षा चंचल आहे आणि ते कसं संयमित करायचं असा अर्जुनाचा प्रश्न होता. त्यावर कृष्णांनी उत्तर दिलं की अभ्यासाने आणि अनासक्तीने, अलिप्ततेने मनाला आपण संयमित करू शकतो. मग अर्जुनाने प्रश्न विचारला होता की जो या मार्गामध्ये अष्टांग योगाच्या मार्गामध्ये अयशस्वी होतो त्याचं काय होतं, ज्यावर कृष्णांनी उत्तर दिलं की त्यांनी या जन्मात केलेली भक्ती वाया जात नाही, त्याचा पुढे असा जन्म होतो जिथून त्याची भक्ती पुढे सुरू राहते. आणि सर्वात शेवटी कृष्ण म्हणतात की सर्व योगांमध्ये भक्ती योग हा श्रेष्ठ आहे. जे ऐकल्यावरती आता अर्जुनाला बरं वाटतं, कारण अष्टांग योगाचं वर्णन जे कृष्णांनी केलेलं आहे ते त्याला जमण्यासारखा तो नव्हता. मग जेव्हा तो ऐकतो कृष्णांकडून की भक्ती योग हा सर्वात श्रेष्ठ आहे, तेव्हा त्याला आनंद होतो. आता ध्यान योग आपण हा जो शिकून घेतला, तर ध्यान योगाने आपल्याला साध्य काय करायचं आहे? तर मनाला संयमित करणं हा त्याचा मूळ उद्देश आहे. तर मन स्वभावतः चंचल आहे, द्वंद्वाने युक्त आहे. मान अपमान, हे बरं ते वाईट असं त्याचं सतत द्वंद्व मनात आहे. तर त्यामुळे ते अस्थिर आहे आणि अशा चंचल मनामध्ये असं चंचल मन भक्तीमध्ये सहज प्रगती करू शकत नाही. आता पुढच्या 7व्या अध्यायापासून आपण भक्ती योगाकडे जातोय. पण हे मन चंचल असेल, स्थिर नसेल तर भक्तीकडे ते वळणारच नाही. म्हणून भोग करण्याची वेगळी वेगळी साधनं ते भौतिकामध्ये शोधत राहील. आणि भक्तियोग हा कसा आहे, तो परिसस्पर्शासारखा आहे बघा. आपल्याला जे विस्मरण झालेलं आहे आपल्या स्वरूपाचं, की आपण कृष्णांचे अंश आहोत, आपण त्यांचे सेवक आहोत, या स्वरूपाची पुनर्जागृती करण्याचा हा भक्ती मार्ग असा आहे. पण आता लोखंडच गंजलेलं असेल, चिखलात पडलेलं असेल, तर तो परिसाचा स्पर्श जरी झाला तरी त्याचं सोनं होणार नाही. त्यासाठी किमान लोखंडाचे गुणधर्म त्यात असावे लागतात. तसंच भक्तींमध्ये प्रगती करण्यासाठी काही गुण साधकामध्ये हवेत आणि ते गुण आपल्यात यावे म्हणून गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण साधना करतो. तर जसं आता प्रत्येकाला बघा पोहता येतच, पण पाठीवरती एखाद्याला मोठा म्हणजे दगड वगैरे बांधून पाण्यामध्ये टाकलं तर पोहणं कसं असंभव असणार आहे. तसंच आपले हे जे अनर्थ आहेत ना, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, ही ओझी बाळगून आपण या भवसागरामध्ये आहोत. ही ओझी दूर केल्याशिवाय आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही. त्यासाठी ही साधना असते. आणि अनंत जन्म आपल्यामध्ये ही आवरणं आहेत बघा या सगळ्या कामक्रोधाची, ती अशी पटकन दूर होत नाही. त्यामुळे दृढ निश्चयी असायला हवं, उत्साही राहायला हवं, धैर्यशील असावं लागतं. आणि मग हळूहळू ही आवरणं हटत जातात आणि आपली प्रगती होते. आणि हे चेतना शुद्ध करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला श्रीला प्रभुपाद कुठला सांगतात, तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करा म्हणून. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर मी आता घेते.